सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो. आजच्या या BSCOच्या वतीने आयोजित पोस्टर अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मानित सदस्य, त्याचप्रमाणे माझ्यासमोर व्यक्तीपेक्षा ज्ञानवंत आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय सांगावं. पण मित्रांनो, जसं संचालन करताना निकाली सरांनी सांगितले की येणारा काळ हा चिंताजनक काळ, त्यामुळं निश्चितच आपल्याला सगळं काही कळतंय. आपण इथे बसलेले सर्व लोक आहोत, आपल्या सर्वांना कळतंय, पण अडचण येते की आपल्याला वळत नाही. कारण आपल्याला जर वळलं असतं तर चिंता करायचं काम नसतं. परिस्थिती खरंच कठीण आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून जेमतेम 75 वर्ष झाले. जवळपास 2,500 वर्ष आपण गुलामीमध्ये जगलो. त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 75 वर्ष संविधान लागू झालं. जसं संविधान लागू झालं ते संपवण्यासाठी रात्रंदिवस काम करणं सुरू झालं. संविधानानं आपल्याला जे काही मूलभूत हक्क दिले होते, मूलभूत अधिकार दिले होते, स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण, आरोग्य, याचा जो अधिकार दिला होता, हे सगळे अधिकार हळूहळू संपवून सुरू केले. त्यामध्ये 1991 जे फौजा धरून आलं त्यापासून तर त्याला ओहटीच लागली. म्हणजे पूर्ण जे काही मिळालं होतं आपल्याला त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिक्षण, जो काही आपल्यामध्ये बदल झाला तो शिक्षणामध्ये झाला. कारण महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितलं होतं की बा आमच्या सगळ्या दुःखाचं कारण जर असेल तर अविद्या, आणि ती मिळावी म्हणून संविधानामध्ये कंपल्सरी शिक्षण लागू केलं होतं की बा हे शिक्षण हे तुमचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, आणि आपलं शिक्षण मिळालं. मित्रांनो, 1966 पर्यंत म्हणजे माझा आजा गावाच्या पोलीस पाटील होता, पण अंगठे मारत होता. तर माझ्या आजोबाला शिक्षण नव्हतं. त्याच्यानंतर माझे वडील शिकले आणि वडिलांनंतर आता माझी दुसरी पिढी, म्हणजे गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये आमच्या 2 पिढ्या शिकल्याचे होते. काहीचे ते शिकल्याचे, काही 2 पिढ्या काही 3 शिकल्याचे. बहुजन समाजाची हीच अवस्था आहे. गावाच्या पातळीवर जर आमचं बाजार असेल तर त्याच्यावर तुम्ही बहुजन समाजाची कल्पना करू शकता शिक्षणाला. म्हणजे जेमतेम आम्हाला दुसरी किंवा तिसरी पिढी शिक्षणाची आहे. तर हे शिक्षण जुन्या काळी आम्हाला कशाच्या आधारावर नाकारलं होतं, तर जातीच्या आधारावर नाकारलं गेलं आणि शिक्षण इतकं महाग करून टाकलं की आता सामान्याच्या पोरांना, सामान्य माणसाला शिक्षण घेणं कठीण झालेलं. म्हणजे त्या काळी आम्हाला कास्टच्या आधारावर नाकारलं होतं, आता कॉस्टच्या आधारावर शिक्षण महाग करून. आज आपण प्रायव्हेट शाळा बंद करून टाकल्या. खाजगी शाळांची फी सामान्याला परवडत, सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे साहजिकच आहे की शिक्षण हे एक तर्फे नाकारलं गेलेलं. त्याच्यानंतर आपल्याला ज्या नोकरी मिळाल्या होत्या, नोकरीमुळे आपली जी काही आर्थिक परिस्थिती सुधारली होती, तर ह्या नोकऱ्या त्यांनी खाजगीकरण करून नोकऱ्या संपवल्या. कारण खाजगीकरण केल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये आरक्षण कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर ज्या काही थोडंफार नोकरी लावल्या ते राहिल्या होत्या, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेस आणलं. कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आरक्षण सर्व संपून टाकलं. कॉन्ट्रॅक्ट बेस हा असा गेम मित्रांनो की कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी भरताना तिथं रिझर्वेशन नसतं. तिथं आलेल्या अर्जापैकी एका विशिष्ट नावाचे लोक घ्यायचे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्यायचं 2-3 वर्ष, आणि नंतर मग हळूच सांगायचं की आता हे बरेच दिवसाचे काम करतात, त्यांनी परमानंट करू. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे होतं आरक्षण ते पूर्ण संपवलं. अशा प्रकारे आमचं शिक्षण संपवलं, नोकऱ्या संपवल्या, व्यवसाय संपवले. आपला जो समाज सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे, आज शेती हा उद्योग सुद्धा संपवला. खरं म्हणजे बाबासाहेबांनी एक छोटं पुस्तक लिहिलं होतं की स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज. याच्यामध्ये बाबासाहेबांनी शेती व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी किंवा त्याचं औद्योगिकरण करण्यासाठी याला शासन मान्य उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. त्याच्यानंतर शेती कशी करावी याची फार चांगली विश्लेषण बाबासाहेबांच्या पुस्तकात केलेलं आहे. पण दुर्दैवाचं असं की आमचे महापुरुष आम्हाला सांगून जातात, आम्ही ते फक्त ऐकतो, वाचतो, पण अनुकरण काही करत नाही. आणि म्हणूनच
हीच आमची अडचण आहे. ज्या दिवशी आम्हाला वळेल ना तर त्या दिवशी या समस्याच राहणार नाही. पण आमचं दुर्दैव असेल की आम्हाला कळतं सर, पण वळवत ते आमचं दुर्दैव. 75 वर्षात त्यांनी लोकशाही संपवली. आता मागच्या एका कार्यक्रमामध्ये मी बोललो होतो की येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त धोका हा लोकशाहीला आणि संविधानाला राहणार. तर आपल्याच लोक म्हणून दिसतात तुम्ही किती घालून राहिले लोकांमध्ये. म्हटलं भीती नाही, तुम्ही एक 50-75 वर्षाचा प्रवास जर बघितला असाल तर संविधान हळूहळू कमजोर होत, लोकशाही हळूहळू कमजोर होत चालली. आणि असं असताना सुद्धा तुम्ही म्हणता मी भीती घालून राहिले. आता येणाऱ्या काळामध्ये तर हे याच जर म्हणतो की संविधान कसं काय सांग, संविधान हात लावा बरं. अरे संविधानाला हात न लावता ते संविधान बदलून आहे. संविधान असं करून ठेवलं त्याने आज की तोंडामध्ये दात लाग नाही, त्याच्या पंजामध्ये टाकून असा वाद आहे कामाचा. त्याची ताकदच काढून घेतली गेली. असं संविधान संपवण्याची वेळ आलेली. आणि संविधान हे संपवलं जातं उद्या प्रत्येक एक राज्य 2 राज्य त्यांच्या हाती आले तर संविधानाबद्दल काय. हे जर सगळं वाटत असेल तर आम्ही आज जे काही जातीपातीमध्ये विभागलो आहोत, जे आमच्या संघटना आहे, आम्हाला सर्वांना जे संविधानावर प्रेम करतात, जे लोकशाहीवर प्रेम करतात, आम्हा सर्वांना एकत्र येणं आवश्यक आहे. आणि हे फक्त एकाच मार्गातून होऊ शकतो ते म्हणजे राजकीय मार्ग. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पॉलिटिक्स इज द मास्टर की विच कॅन ऑपरेट इच अँड गिव्ह लॉंग. राजकीय शक्ती ही असं साधन आहे की जे कोणतंही पुढे बघू शकतं. आणि हा बदल जर करायचा असा म्हणजे समाजामध्ये प्रबोधन करणं आहे. आणि ज्या लोकशाहीवादी आणि संविधानवादी संघटना पक्ष असतील त्या सर्वांना एकत्र येणं आहे आणि त्यांना आपल्याला पाठवलं तरच आम्ही येणाऱ्या काळात जे धोके आहेत त्या धोक्यापासून आपण वाचू शकतो. तर मित्रांनो, जास्त न बोलता बरेच लोक ते बोललेले आहेत आणि आपण सर्व सुखी आहात. तर आपण आता काय केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं. तर आपण आता जागृत राहू. आपण जिथं कुठं असाल, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुम्ही कुठं हे राहत असाल, जिथं कुठं राहत असाल, आपल्या शेजारी पाजारी हे प्रबोधन करणं सुरू करू. यासाठी काही प्रत्येक दिवस काही स्टेज प्रोग्रामच घेतलेलं असं नाही. हे मुवमेंट तुम्हाला अंडरग्राऊंड चालवावं लागणार आहे. हे काही रोडचं आंदोलन नाही, हे अंडरग्राऊंड आंदोलन चालवावं लागणार आहे. आणि मतपेटीच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट द्यावा लागणार आहे. तरच या सगळ्या बोलण्याला सगळ्या याला अर्थ आहे. नाहीतर आपण असे कितीही कार्यक्रम घेतले तर काही फायदा नाही. लोकांचं जोपर्यंत प्रबोधन होणार नाही ते बी अंडरग्राऊंड झालं पाहिजे. कारण काय झालं की आज मी या कार्यक्रमाला आहे त्याची खबर तिकडे गेलेली, इतकं नियंत्रण झालेलं आहे. तुमच्याकडे एखादा त्यांच्या आपण पार्टीवाला तुमच्या घरी साधा भेटण्यात जरी आला तरी त्याची खबर तिकडे जाते. तुमच्या लग्नात तुमच्या दुःखामध्ये जर एखादा तुम्ही आला तर त्याची खबर तिकडे जाते. इतकं झालेलं आहे. अशा वेळेस तुम्हाला हे सगळं अंडरग्राऊंड काम करावं लागणार आहे. म्हणून जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की हा जो ज्ञानाचा दिवा आहे हा सतत तेवट ठेवा, तसा हा प्रबोधनाचा जो लढा आहे हा सतत चालू ठेवा. आणि हा वैयक्तिक चालू ठेवा. आपल्या आजूबाजूला मी प्रत्येकानं जर 1-10 माणसं जरी बनवलेलं, प्रत्येक माणसाने 10 माणसांपर्यंत जरी पोचवलं तरी हा दिव्यावरून दिवा पेटतो. म्हणून तुम्ही तुमचं कुटुंब, तुमच्या आसपास येणारे तुमचे मित्रमंडळ, तुमचं नातेवाईक यांच्यामध्ये प्रबोधन करा. मित्रांनो, आम्ही असंच केलं. आम्ही पहिले स्वतः बदललो, नंतर आमच्या बायकोनं बदलवलं, आमची पोरं बदलले, आमचे संपर्क येणारे नातेवाईक बदलले. असं का याला म्हणतात छोटं लवंगी फटाक्यासारखं काम करायचं. जेव्हा सगळे फुटतील ना ते बॉम्बच्या मला टाकतात. अशा प्रकारे आम्ही सुद्धा एके काळी मनवादी होतो. आम्ही नेहमी सांगत असतो की आम्ही सुद्धा मनवादी होतो, पण बामसर दादा मराठाचा या चळवळीमध्ये जर आवड असतो तर आजही आम्ही त्यांची झुंडी हात खांद्यावर घेतली असतो. म्हणून या संघटना फार महत्त्वाच्या आहेत. आणि असे जे कार्यक्रमामधून आपण घेतो घेणं पण आवश्यक आहे. या निमित्तानं आपण समाजापर्यंत पोहोचतो, समाजापर्यंत आपल्या भावना पोचतात. बामसर 1980मध्ये खूपपासून काम करतो समाजामध्ये. महाराष्ट्रामध्ये संघटना 1990पासून काम करतो आणि 1990पर्यंत आम्ही सुद्धा आरसीमध्ये काम करत होतो. राम मंदिर बनवण्यासाठी आम्हीच होतो पुढाकार घ्यायला. गावातून कुठं आम्हीच पाठवलं होतं, आमचे घरचे लोकही पाठवले होते. पण या परिवर्तनवादी चळवळीच्या संपर्कात आलो आणि स्वतःची बुद्धी चालवणं सुरू केली. विचार केला, त्या बाजूचा विचार केला, त्या बाजूचा विचार केला आणि त्यावेळेस आम्हाला महापुरुष आला. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्हाला सर्वतून भूमिपुत्र गौतम बुद्ध समजले, बाबासाहेब समजले, शाहू महाराज समजले, महात्मा फुले समजले, शिवाजी महाराज पण आम्हाला त्या अँगलनं समजायला लागले. शिवाजी महाराज आम्हाला त्यांच्या अँगलनं समजत होते.
तर हा दृष्टिकोन या चळवळीच्या माध्यमातून आला आणि ओबीसी समाजावर या देशाचा सगळा ब्राह्मणवाद टिकलेला आहे. खरं परिवर्तन हे ओबीसीमध्ये होणं फार आवश्यक आहे. कारण SC/ST समाज कितीही बदलला तरी तो सगळा 31% समाज आहे. पण ओबीसी समाज हा जवळ 52% समाज आहे. हा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ब्राह्मणवाद घातक नाही. आणि म्हणून तुमची सर्वांची सर्वात मोठी जबाबदारी, कारण तुम्ही एक मोठे बंधू आहात. जरी तुम्ही छोट्या वर्गाचे असले तरी तुम्ही विचारानं मोठे आहात. गौतम बुद्ध सर्वात पहिले तुम्हाला कळालं, बाबासाहेब सर्वात प्रथम तुम्हाला कळालं. त्याच्यामुळे तुमची वृत्ती आहे की आपल्या ओबीसी बांधवाला हे महापुरुष समजून द्या, समजून सांगा आणि तुमच्या कृतीतून सांगा, समजून द्या. बऱ्याच वेळा काय होतं, हा दुरावता निर्माण होतो की आपण बघतो की जातीतून ते निर्माण होतो. प्रत्येक जण आपल्या जातीवर येतो आणि त्याच्यामुळे व्हायचं होतं काय की जातीमध्ये जाती एकत्र येण्यात यावी, जातीपासून दूर झाली. म्हणून ज्यांना कळतं आहे, तुम्ही बुद्धिजीवी लोक आहात, तुम्हाला बाबासाहेब समजले, तुम्हाला गौतम बुद्ध समजले, मराठा शाळा संघाच्या माध्यमातून मराठा समाजाला समजले. आता त्याचे 100% समाजाला समजले असं तर नाही, पण ज्यांना समजले ते बदलले. आम्ही बदललो, आम्हाला समजले, आम्हाला बदललो. आणि या महापुरुषांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की ते फक्त विचार त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. ते विचार जर पटले ना, तो कुठंच जातो, तो विचाराशी कधीच टक्कर करतो, तो विचारानंच वापरतो. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ओबीसी समाजामध्ये आपण जास्त पोचलो पाहिजे. भविष्य काळामध्ये सर्वात जास्त जोर हा ओबीसीवर राहणार आहे. या बनवत्याने तर भविष्याचं सूत्र त्यांचं असं आहे की ज्या राज्यामध्ये जो वर्ग मोठा आहे, जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठा आहे, तर मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा विरुद्ध माधव, म्हणजे मराठा विरुद्ध माळी, धनगर आणि बंजारी यांना पेटून द्या, यांचे भांडणं लावा. आता आपण बघतोय की सध्या तुम्हाला पडवळकर असेल, हे जे बारीकसारीक असेल लावून दिलेले आहेत समाजाच्या विरोधात, फक्त समाजामध्ये दुरी निर्माण करण्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त धोका जर कुठच्या समाजाला असेल तर मराठा समाज. कारण मराठा समाजाच्या विरोधामध्ये सगळे समाज उभे करणार ही महत्वाची, आणि त्याला हे बाकी समाज बळी पडणार. कारण त्यांना मोठेपणा मिळतो. त्यांना सांगायचं, अरे हे मराठे तुमच्यावर हजारो वर्षापासून राज्य करताय, राजकारणामध्ये हे याच्या संस्था यांच्याच, कारखाने यांचे, शिक्षण संस्था यांच्याच, अशा प्रकारचं त्या समाजावर लिहून द्यायचं आणि मग त्याला साहजिकच करायला हो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त जो प्रहार होणार आहे तो मराठा समाजाचा, आणि त्याला कारणीभूत असणारे इतर समाजातले अज्ञानी लोक. मराठा समाजामध्ये तर अज्ञानी लोक नाही. आता जो काट्यांना हल्ला केला आयकॉडावर, तो काटेकोर मराठाच आहे. पण मराठ्यामध्ये जे प्रतिगामी आहे ते पुरोगामी होतो. आपण प्रत्येक जातीमध्ये पुरोगामी आणि प्रतिगामी लोक आहेत. तर त्याच जातीमध्ये जे पुरोगामी हल्ल्या करायचे असेल तर त्याचे प्रतिगामी वापर, ही नीती त्यांचीच आहे. थोडा आणि राज्य का ही ते करत आले हजारो वर्षापासून करायला. आणि म्हणून म्हणलं जातं की भारताचा इतिहास जर एका वाक्यात सांगायचा असेल किंवा भारताचा इतिहास एका वाक्यात सांगा, तर आपण मसाल पाहिजे का हजारो वर्षाचा इतिहास एका वाक्यात कसं सांगते. ते मित्रांनो, भारताचा इतिहास एका वाक्यात सांगायचो तो म्हणजे या देशातला ब्राह्मणवाद आणि श्रमणवाद याच्यातला जो संघर्ष आहे तो भारताचा इतिहास, बाकी दुसरं काहीच नाही. ब्राह्मणवाद म्हणजे मनोवाद, श्रमणवाद म्हणजे बहुजनवाद. ब्राह्मणवादी विरुद्ध बहुजनवाद ही जी विचारधारा आहे, या दोन विचारधाराचा जो संघर्ष आहे तोच या देशाचा इतिहास आहे. हजारो वर्षापासून हेच होत आलेलं आहे. ब्राह्मणवादी क्रांती प्रतिक्रांती सतत होत आलेली आहे. काही काळासाठी बहुजन यशस्वी होतात, पण काय होतं की बहुजन यशस्वी झाल्यानंतर ते लवकर सुस्त होऊन जातात आणि आपला आनंद सेलिब्रेट करत राहतात. तुमचा शत्रू तुमच्या कळत न कळतपणे इतक्या बारकाईने काम करत राहतो की तुम्ही केलेली क्रांती जास्त दिवस टिकत नाही, तो पुन्हा प्रतिक्रांती करतो. 1950 आपण किती क्रांती केली, त्याची प्रतिक्रांती होण्याची वेळ आलेली आहे. प्रतिक्रांतीची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला जर हे येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील, येणाऱ्या पिढ्या आपल्याला म्हणतील की हीच ती पिढी आहे, या पिढीनं काहीही केलं नाही. आपल्या मागच्या पिढीनं स्वातंत्र्यासाठी लढा दिला, योगदान दिलं, बलिदान दिलं, आपण तो पाहिला नाही. म्हणून त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला नाही. आपण अशी पिढी आहोत की आपण स्वातंत्र्य पाहिलं नाही, पण
मात्र आपल्या या अनास्थेमुळं आपण पुढच्या पिढ्या मात्र ह्या पाठांतरामध्ये निश्चित राहणार आहोत। जर पुढच्या पिढ्यांनी जर आपल्याला दोष द्यायचा नसेल तर आपण सावध झालं पाहिजे आणि आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आपण काम करत राहायला पाहिजे। एक बामशीच्या अधिवेशनामध्ये हा किस्सा एक छान सांगायचं, मी तो सांगतो आणि थांबतो की या महापुरुषांचे फोटो आपल्या घरामध्ये लावलेले असतात, तर आपला नातू पण तो विचाराल की बा हे जिजाऊमा साहेबांचा फोटो काऊन लावला, तर ते सांगतील की ह्या जिजाऊमा साहेब की ज्यांनी या देशाला या राज्याला दोन छत्रपती दिले, छत्रपती शिवराय संभाजीराव। बरं ठीक आहे, हे कोण आहे? शिवाजी महाराज। यांनी काय केलं? यांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं। स्वतः गळ्यामध्ये ज्या मानकीची माळ न घालता कवड्याची माळ घातली आणि रयतेचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं। ठीक आहे, यांच्या फोटोला हार घाला। तो तिसरा फोटो कोणाचा आहे? ते म्हणते फुलेंचा, महात्मा फुले। यांनी काय केलं? कारण मुलं विचारतील ना, त्यांना कुठे माहिती काय झालं? ते म्हणते हे महात्मा फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि तेव्हापासून आपल्याला शिक्षण मिळालं आणि आपण शिकलो, नोकऱ्याला लागलो। ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांचा इथे फोटोला हार घाला। पुढे विचारलं हे फोटो कोणाचा आहे? सावित्रीबाईंचा फोटो आहे। यांनी काय केलं? तर यांनी फुलेला साथ दिली, शिक्षणामध्ये फुलेने जे कार्य सुरू केलं, त्यांना मुलाची साथ दिली, त्यांना त्याच्या खांद्यावरून काम केलं सावित्रीबाईंनी। फुलेंच्या पश्चात सुद्धा ते कार्य चालू ठेवलं, असं एक आलं। मग त्यांच्याही फोटोला हार झाला। नंतर शाहू महाराज यांनी काय केलं की हे शिवाजी महाराजांचं वैचारिक वंश, त्यांनी आपल्या राज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचं तत्व त्याचा अंगीकार केला। ठीक आहे, यांचाही फोटो काढला। नंतर तो फोटो कोणाचा आहे? तो बाबासाहेबाचा। काय केलं यांनी बाबासाहेबांनी? सांगते की बाबासाहेबांनी आपल्या भारताला संविधान दिलं, त्यांनी मेहनत घेतली आणि पूर्ण संविधान दिलं। संविधानामुळे आपलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे तत्व मिळाले, आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला, आपल्याला पैसे कमवण्याचा अधिकार मिळाला, असं आहे का? बरं, त्यांचाही फोटो लागला। नंतर त्याच्या बाजूला आपला फोटो असेल, म्हणजे आपण गेल्यानंतर लावलेला फोटो असेल। विचारते की यांनी काय केलं? यांनी काहीच केलं नाही। यांनी खाऊ खत केलं, गोदरीचं हिट केलं, याच्या पटीला काय केलं नाही। असं का? याच्या फोटोला खेटराचा हार झाला। अशी अवस्था जर आपल्याला योग्याची नसेल मित्रांनो, तर आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण जिथं कुठं असा ही लढाई चालू ठेवा आणि हा परिवर्तनाचा लढा सतत कायम ठेवा। धन्यवाद। जय भारत, जय श्री